नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, जे मित्र ॲग्रिकल्चर व्यवसाय करत असतील किंवा फर्टिलायझर त्यांचं असेल किंवा ॲग्रिकल्चर जे यंत्र असतात, अवजारे असतं ते विकण्याची त्यांची संस्था असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक चांगला व्यवसाय करण्याची संधी आलेली आहे। यासाठी केंद्र सरकार त्यांना अनुदानही देणार आहे। तर कुठला हा व्यवसाय? तर कृषी ड्रोन ते खरेदी करून भाडे तत्वावर देऊन आपला व्यवसाय मोठा करू शकतात। हे कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार त्यांना 5 लाख रुपयेपर्यंतचं आर्थिक मदत किंवा अनुदान देणार आहे। तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, कशा पद्धतीने अंमलबजावणी प्रोसेस होत असते, याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। शेतकरी मित्रांनो, जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेट्स आणि केंद्र सरकारच्या योजना आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती की सध्याचा काळ हा आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा आहे। आता कुणीही हार्ड वर्क करत नाही, प्रत्येक शेतकरी स्मार्ट वर्क करून चांगलं उत्पन्न आपल्या शेतीमधून काढते। आता सगळ्या गोष्टी करण्यासाठी अवजारे आलेली आहेत, म्हणून आता जे कृषी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये रिव्हॉल्युशन होते ते खूप जोराने होते आणि या रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून शेतकरी आपलं उत्पन्नही चांगल्या पद्धतीने वाढवतोय। मित्रांनो, केंद्र सरकारचा आज मोठा उद्देश आहे की शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करावी, आधुनिक तंत्रज्ञान वापरून जे आपलं शेतीचं उत्पन्न आहे ते वाढवावं। मित्रांनो, यासाठी केंद्र सरकारने कृषी ड्रोन खरेदीसाठी 5 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान देत आहे। चला तर आपण आता या योजनेची A to Z बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे कृषी ड्रोन अनुदान योजना। महाराष्ट्र सरकारने आणि राज्य सरकार मिळून ही योजना सुरू केलेली। कृषी विभाग महाराष्ट्र राज्य ही योजनेचं देखभाल करत आहे। राज्यातील सर्व शेतकरी जे आहेत ते यासाठी लाभ घेऊ शकतात, ज्या शेतकरी संस्था असतील। त्यानंतर 5 लाख रुपयाचं अनुदान ड्रोन खरेदीसाठी देत असतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार। एक उद्देश एकच आहे, ड्रोन खरेदीसाठी अनुदान देऊन जे ड्रोनची शेती असते ती शेतीसाठी रिव्हॉल्युशन आणणं ॲग्रिकल्चर क्षेत्रात आज महत्त्वाचा उद्देश या योजनेच्या मागचा आहे। त्यानंतर अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची, कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, आता कृषी ड्रोन अनुदान योजनेमागचं उद्दिष्ट काय सरकारचं? तर कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल व या योजनेचा मुख्य हा उद्देश ठरेल। त्यानंतर ड्रोनच्या मदतीने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ती जी शेती असते ती कुठेतरी स्टॉप होईल आणि एक नवीन आधुनिक पद्धतीने शेती करता येईल आणि फवारणी करता येईल। हा सरकारचा यामागचा मोठा उद्देश आहे। मित्रांनो, त्यानंतर शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो, तोही करावा लागणार नाही। मित्रांनो, त्यानंतर या योजनेअंतर्गत अनुदान हे दिलं जातं, त्यामुळे कुठेही शेतकऱ्याला आर्थिक प्रॉब्लेम येत नसतो। कृषी क्षेत्रात हे नवीन रिव्हॉल्युशन होतं आहे की आता सगळीकडे ड्रोनने फवारणी स्प्रे करत आहे। जे मोठे मोठे शेतकरी तेच आता छोट्या शेतकऱ्यांपर्यंत ही तंत्रज्ञान पोहोचावं, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा हेतू आहे। मित्रांनो, कृषी ड्रोन अनुदान योजना ही कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत मिळणारी जी लाभाची रक्कम आहे ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येते। त्यानंतर कृषी ड्रोन अनुदान योजना ही संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी व संस्था घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे असल्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन अत्यंत सहज उपलब्ध होईल। कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। मित्रांनो, कृषी ड्रोन योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत लाभ देशातील सर्व शेतकरी मित्र परिवार घेऊ शकतो। आता या योजनेचं अनुदान स्ट्रक्चर कशा पद्धतीने? मित्रांनो, तर कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत 5 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान तुम्हाला ड्रोन खरेदीसाठी मिळतं। यानंतर इयत्ता 10वी उत्तीर्ण वरील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण असल्यास ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला या योजनेअंतर्गत 4 लाख रुपयेपर्यंत अनुदान दिलं जातं, हे ग्रामीण भागासाठी राहिलं। त्यानंतर कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतीविषयक विविध कामे केली जातील, ड्रोन भाडेतत्वावर देऊन रोजगार निर्मिती करता येईल। त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज येणार नाही। ड्रोनमुळे शेती ही आधुनिक पद्धतीने करता येईल। ड्रोनद्वारे पिकांवर औषधे आणि खतांचे चांगल्या प्रकारे फवारणी करता येईल, यामुळे पिकांचं नुकसानही कमी होतं। मित्रांनो, तर अशा पद्धतीने या योजनेचं अनुदान स्ट्रक्चर हे मिळणार आहे। ग्रामीण भागासाठी 4 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान आहे, फक्त तो जो युवक आहे तो 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे।
आता ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, तर विद्यापीठ व सरकारी संस्था यांना 100% अनुदान. विद्यापीठ कुठलं, ॲग्रिकल्चर विद्यापीठ, तर त्यांना 10 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे मिळतं. शेतकरी उत्पादक संस्था 75% अनुदान म्हणजे 7,50,000 रुपये अनुदान. त्यानंतर शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टरी 6,000 रुपये अनुदान. संस्थांनी कृषी ड्रोन जे प्रत्यक्ष राबवल्यास 3,000 रुपये अनुदान. अवजारे सेवा सुविधा केंद्र ड्रोन खरेदी करताना 50% अनुदान म्हणजे त्यांना 5 लाख रुपयापर्यंत. जे अवजारे सेवा सुविधा केंद्र ज्यांच्याकडे सर्व ॲग्रिकल्चर अवजारे मिळतात, जे ते बिझनेस चालवतात, अशांसाठी 50% अनुदान म्हणजे 5 लाख रुपयेपर्यंतचं ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान त्यांना मिळणार आहे. त्यानंतर कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास त्यांना 5 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळतील. म्हणजे जे तरुण ॲग्रिकल्चरमध्ये डिग्री झाली, त्यांची BSc ॲग्री वगैरे असं झाले असतील, तर ते त्यांच्यासाठी केंद्र सरकार 5 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे ड्रोन खरेदीसाठी देणार आहे मित्रांनो. तर या योजनेसाठी पात्रता काय, तर कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था इत्यादी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत मित्रांनो. आता तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचा फोटो, ड्रोनचे कोटेशन बिल, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, कृषी पदवी, स्वयं घोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहेत. आता तुम्हाला कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी जर अर्ज करायचा आहे, तर तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, तर तुम्हाला कृषी ड्रोन अनुदान योजनेचा एक अर्ज घ्यावा लागेल. तुमच्या जवळच्या तुम्ही कृषी विभागात जा, डिस्ट्रिक्ट लेवलच्या किंवा पंचायत तहसील लेवलच्या कृषी विभागात जाऊन हा फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म चांगल्या पद्धतीने भरायचा आहे, काही खाडाखोड करायची नाही. त्यानंतर तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढे तुम्हाला अटॅच करायचे. त्यानंतर अर्जासोबत जी तुम्ही डॉक्युमेंट जोडणार ती व्यवस्थित क्रॉस चेक करून घ्या. नंतर सदर अर्ज त्या कृषी विभागाकडे जमा करा, त्यांच्याकडून पोचपावती घ्या आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसात तुमचं स्टेटस चेक करून बघा की तुमच्या ॲप्लिकेशन प्रोसेस कुठपर्यंत पोहोचली मित्रांनो. तर अशा पद्धतीने कृषी क्षेत्रात एक नवीन रिव्हॉल्युशन किंवा नवीन व्यवसाय करण्याची ही संधी आहे. तुम्ही ड्रोन जरी खरेदी केलं या अनुदानाच्या बेसवर, तर तुम्ही सहज भाडेतत्वावर ते घेऊन जाऊ शकतात किंवा भाडेतत्वावर देऊन फवारणी दुसऱ्या शेतकऱ्याची करू शकतात आणि यामधून चांगला व्यवसायही जनरेट होईल आणि रेव्हेन्यूही जनरेट होईल मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किंवा कृषी अवजारे विकणारे जे व्यावसायिक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या गावात किंवा जवळच्या परिसरात ते ड्रोन अवेलेबल करून घेतील आणि याचा उपयोग सर्व शेतकरी तिथं करतील मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तो